अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 8 बरोबर। मग आता 8 वर्ष झाले सप्त्याला, तुम्ही बरेच महाराज लोक बोलवले असतील, बरेच महाराज लोक वाट्याला, त्यातले बरेच महाराज संपले असते। मग भरपूर महाराज लोक तुम्ही आणले, मग सांगा बरं मला आता, कमिटी मेंबर इथे सगळे बसलेत, आयोजक नियोजक संयोजक सगळे इथे उपस्थित आहे। सप्ताह कशासाठी करायचा, सप्ताह करण्याचा हेतू काय, त्याचं मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय, नाही केल्याचा तोटा काय। आता पहिला दिवस आहे म्हणून सांगण्याची पाळी कोणावर आली, माझ्या। पहिला दिवस म्हटले लोक म्हणजे महाराज लोक टाळाटाळ करतात, पहिला दिवस म्हटले नाही तारीख बाबा, नाही ऍडजस्ट होत, थोडं टाळकरी म्हणजे टाळाटाळ करतात। पण पहिल्या दिवसाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगू का, महिला म्हणजे पहिला दिवस सगळ्यात सुंदर दिवस सप्त्याचा। का सांगतो तुम्हाला, तुम्ही जेवायला बसल्यावर पहिलं काय वाढता, अहो काय वाढता, पत्रावळी वाढता ना, पत्रावळीच म्हणतात तुमच्यात, हा पत्रावळी वाढता बरोबर, आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी। मग आजचं माझं कीर्तन काय आहे, आजचं माझं कीर्तन काय आहे, पत्रवळी। मी पत्रवळी आज टाकून जाणार, उद्यापासून जे जे महाराज लोक येणार ते एक एक पदार्थ ठेवून जाणार। मग कोणी काही टाकेल, कोणी पंचपक्वान्न टाकेल, काही टाकेल, त्याची मर्जी। पण इथून पुढे 7 दिवस तुम्ही या पठ्ठ्याच्याच पत्रवळीवर जेवणार। म्हणून पहिला दिवस लई महत्वाचा असतो, टाळाटाळ करायची काय गरज, विठाला विठाला। अखंड हरिनाम सप्ताह आणि पहिला दिवस म्हणजे तुम्हाला सांगू का, एक तर कार्यक्रम 15-20 मिनिटं उशिरा सुरू होणार, कमी भांडवल मध्ये कार्यक्रम होणार। त्यात पहिला दिवस म्हटलं यजमानांचे खिसे गरम, काय लोड नाही, म्हणून असं लोड येत नाही पहिल्या दिवशी असं, म्हणून कीर्तन हे फ्रेश बसायचं, जास्त लोड घ्यायचा नाही। अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 8वं सप्ताह कशासाठी करायचं ऐका। सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते, देव, देश आणि धर्म। आता ऐका, प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय। आता पूर्वीचे जे लोक होते ना महाराज, टाळकरी मंडळी पूर्वीचे, ते देशप्रेमी होते। कसे होते, कसे होते, पुरुष मंडळी देशप्रेमी होते पूर्वीचे लोक। आताचे देशी प्रेमी, पूर्वीचे देशासाठी प्राणार्पण करायचे ना, आताचे देशीसाठी। 1 बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी खलास। शाळेत जातो का, शाळेत जातो का, शाळेत प्रतिज्ञा आहे का, पोरीचं नाव नाही बरं का, प्रतिज्ञा आहे ना, काय त्याला आठवणीच, शाळेत प्रतिज्ञा आहे ना पोरींनो, काय वा वा, त्यांच्या टाळ्या वाजवा बरं जोरात। ही खरी राष्ट्राची संपत्ती, भारत माझा। बघा आता ते शब्द किती सुंदर आहे, टाळकरी मंडळी, टाळकरी मंडळी तुम्ही पण शाळेतच जाता की, ऐका, भारत माझा देश आहे, शब्द काय वापरलाय का, आपला भारत आपला आहे का, भारत माझा देश। माझं म्हटलं काय असतं, प्रेम असतं, प्रेम। महिला मंडळ माझं म्हटलं प्रेम असतं, जसं गाडी, मोठ्या मोठं गाडी, पोरांनो गाडी, बंगला, घर, जमीन, बायको, ते आतापासून म्हणते बायको माझी। म्हणजे माझं म्हटलं, मला सांगायचा मुद्दा काय, माझं म्हटलं प्रेम असतं। आता हे मंदिर आहे का नाही, माग मंदिर काय, मंदिर काय येतं, माझं का काय, माझं मंदिर माझं म्हणता का तुम्ही, मंदिर आपलं, असं बोला ना, आपलं गावचं मंदिर, आपलं मंदिर, आपलं म्हणजे ते सार्वजनिक झालं। आणि माझं म्हटलं विशिष्ट, आता माझ्यासमोर माईक आहे, हा माईक आहे का नाही, मी म्हंटल हा माईक आपला आहे, हा माईक आपला आहे,
माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? माईक माझं आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही भाऊ? बरोबर का नाही? माझं म्हटल्यावर प्रेम. तसं भारत माझा देश. विठाला विठाला माझं म्हटलं प्रेम असतं महाराज. देशाविषयी प्रेम वाढतं, धर्माविषयी प्रेम वाढतं महाराज. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम जगाला प्रेम अर्पण. माणुसकी हा खरा धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे हा आपला धर्म आहे. आता खरं धर्माचं पालन कोणी केलं? हे मंदिरं टिकली, हे कीर्तन प्रवचन चालू आहे कोणामुळे? वा वा वा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, हे सप्ते आता झाले असते, आजचं कीर्तन झालं असतं. सप्तेच नाही तर कीर्तन कुठून महाराज? मंदिरं टिकली असते का? नाही महाराज. शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला. शिवाजी महाराजांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ऐका. औरंगाची उंचावली नशा, औरंगाची उंचावली नशा, रुद्राचा अवतार वाघाचा कसा होता? रुद्राचा अवतार वाघाचा कसा होता? अरे विचारा, अरे विचाराच्या शिवाजी महाराजांचा कसा होता? शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, धर्म टिकला. त्यांची मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांचे संस्कार झाले नसते, शिवाजी महाराज घडले असते? अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जय जय. अरे फ्रेश झाले का? असं फ्रेश बसायचं. शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं म्हणून आपला धर्म टिकला. धर्माचे पालन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठाल विठाल. म्हणून देव, देश आणि धर्म या तीन विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. म्हणून हा काय अखंड हरिनाम दिवस, पहिल्या दिवशी सेवा माझ्या वाटेला आली, हे माझं मी भाग्य समजतो. आणि कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत काय चाललं होतं? आता सप्त्याच्या पत्रिकेवर लिहिलं असतं, ते मागं कोण बोलते बरं का? त्यांना जरा शांत बसव. वेठाला वेठाला. सप्त्याच्या पत्रिकेवर उल्लेख असतो. बसलेली मंडळी काय असतो? सालाबादा, सालाबादा प्रमाणे. आता सालाबादा प्रमाणे तुम्हाला माहिती दोन गोष्टी होतात, एक तर यात्रा, दुसरी जत्रा. तुमच्या गावची असते? आता जत्राला तीन प्रकारचे लोक जातात. हौसे, नवसे. नुसतं हौसेच काय, पुढे तर बोल. हौसे, नवसे. हा असं हौसे, नवसे आणि गौसे. आता तुम्हाला मी सांगतो बघा, बसलेली मंडळी नीट ऐका. हौसे म्हणजे हवस म्हणून जातात. 10 रुपयाचा चिवडा खातात, 10 रुपयाची जलेबी खातात आणि घरी येतात. त्याला काय म्हणतात? हौस. नवसे म्हणजे नवस म्हणून, देवा मला माझ्या बायका पोरांना सुखी, आणि नारळ फोडतात. त्याला काय म्हणतात? नवसे. पण गौसे या शब्दाचा अर्थ अजूनपर्यंत कोणालाच कळाला? तुम्हाला माहिती? गौसे मी सांगू का? गौसे म्हणजे काय माहिती का? ज्याच्या खिशात एकही रुपया नसतो, पूर्ण जत्रा फिरून. त्याला जर विचारलं ना का गया था, किधर भी नहीं, क्या लाया?
कुछ भी नाही, साध्या सोप्या पाहिजे सांगू तुम्हाला, बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना. नवरा कुठला आहे माहित नाही, नवरी कोणती माहित नाही, पण हा डीजेवाला कसं म्हणतो वन्स मोर. अरे पण तू बिनपत्रिकेचा आलाय, पण हा हौसे नवसे सारखा कार्यक्रम नाही ना, याला नियम आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, याला नियम आहे का नाही? हो. यात्रा म्हणजे काय, यात आणि तरा, जिथं माणूस तरला जातो त्याला काय म्हणतात यात्रा. आणि जत्रा म्हणजे काय, जा तरा नाही तर तिकडच, बाकीचे शब्द तुम्ही पुरे करा. हा जत्रा याचा सारखा कार्यक्रम नाही, ह्याला नियम आहे. नामा म्हणे केशराजा केला नेम चालवे माझा, चरण न सोडी सर्वता तुझे आन पंढरीनाथा. याला एक नियम आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाला नियम आहे. या नियमाला अनुसरून सप्ताह किती दिवसाचा असू द्या, पहिल्या दिवसाचं कीर्तन नामपर प्रकरणातील असावं. म्हणून आजचा घेतलेला अभंग नामपर प्रकरणातील, तुकोबारायांच्या गाथेतील, 4 चरणाचा आहे, धरणेकरी प्रकरणातील. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मला छंद लागला. काय लागला बसलेली मंडळी, मला काय लागला? कोण म्हणते? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणले मला छंद लागला, नुसता छंद नाही लागला तर मनाला छंद लागला. आता नुसता छंद लागणं वेगळं आणि मनाला छंद लागणं वेगळं. नुसती माळ घालणं वेगळं आणि त्याच माळीवर नदीवर जाणं वेगळं. जमीन विकली म्हणून परमार्थ करणं वेगळं आणि मागच्या पुण्याईनं परमार्थ करणं वेगळं. मग नुसता छंद लागणं वेगळं, मनाला छंद लागणं. तो कोणता मला छंद लागला, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग तुकोबारायांना लोक म्हणले तुम्हाला छंद लागला, त्याचा परिणाम काय झाला? मग गोविंद ते काया भेदना ही देवादया. माझं शरीर गोविंद रूप झालं आणि देवात आणि माझ्यात भेद उरला नाही. मग असा अनुभव आल्यानंतर त्याची काही लक्षणं तुकाराम महाराज म्हणाले आहेत ना. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. माझं मन आनंदी झालं. कसं झालं? आनंदी झालं. आणि डोळ्यातून काय आले? अश्रू आले. ते अश्रू वेगळं बरं का, कांदा कापल्यावर येत ते. कांदा कापल्यावर येणारं अश्रू वेगळं, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर डोळ्यात आलेलं अश्रू वेगळं, दुसऱ्याने गाडी घेतल्यावर आपल्या डोळ्यात आलेले अश्रू वेगळं. तुकोबारायांना ते नाही अश्रू. हो. प्रेमे पाझरती लोचन. आणि त्या नामापासून त्या देवापासून मी वेगळा होऊ शकत नाही. तुका म्हणे आणि जीवे नुरेची वेगळी, मी त्यापासून वेगळा होऊ शकत नाही. मग गोविंद ते काया वेदना ही देवातया. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला विठाला. मग भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. आपल्या मनाला गोविंद नामाचा छंद लागला पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही देवाचं नामस्मरण करू, पण त्याचा फायदा काय? कारण कुठली गोष्ट फायदेशिवाय आजकाल करत नाही. फायदा. आमच्याकडे एक माणूस होता, त्यांनी एक गडी कामाला ठेवला. महिन्याला पगार 20,000 रुपये. किती?
20,000 रुपये. काय नाही, मालकाने सांगितलं हे 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 सगळं काम करायचं. तो गडी म्हणला ठीक आहे, पण तुम्हाला माझे 2 अटी आहेत. 2 अटी. पहिली अट, मला झोपेतून उठल्यावर जेवायला पाहिजे. झोपेतून उठल्यावर जेवायला पाहिजे. आता मालकाला गरज होती, मालक म्हणलं दिलं बाबा, झोपेतून उठल्यावर तुला जेवायला दिलं. दुसरी अट सांग, जेवल्यावर झोपायला पाहिजे. लोक आजकाल विचित्र आहे महाराज. पण तुम्ही म्हणाल देवाचं नाव घेऊ पण फायदा काय, कारण फायद्याशिवाय नाही महाराज. तुम्ही एखादा माणूस जर कामाला ठेवला तर तो पहिला प्रश्न काय विचारतो, मला रोजंदारी किती देणार, मला पगार किती देणार, मला रोज किती देणार. बाबा महाराज लोक म्हणतात ना मला पाकिट किती, म्हणजे सांगण्यात तात्पर्य फायद्याशिवाय लोक काही करत नाही. मी एकदम जे आहे ते बोलणारा माणूस, कारण हा रियालिटी शो आहे. इथं जे आहे ते माणसाने दाखव. इथं एक दाखवलं बाहेर निघालो दुसरं निघालं की लोक नावं ठेवतात. दिखावायचं परमार्थ नाही. विठाल विठाल. मग फायदा काय मला सांगा. व्यवहारामध्ये बघा, लग्न मंडपामध्ये नवरी नवऱ्याचं नाव घेते का नाही, घेते का नाही. तुम्हाला हळू बोललं कळतं का. नवरी नवऱ्याचं नाव घेते ना. उखाना उखाना, केळाचं पान तुरु तुरु फाटे, आणि रावांचं नाव घ्यायला कसं कसं घेता का नाही. मला सांगा, इस्टेटीची मालकीन ती कधी होती, 10 वर्षांनी. नाव घेतल्याबरोबर झाली ना मालकीन ती. म्हणजे फक्त नवऱ्याचं नाव घेतलं लग्न मंडपात सगळ्यांपुढं, तो इस्टेटीची मालकीन झाली. मग देवाचं नाव घेतल्यावर देव काही देईन का नाही, देणार. म्हणणं कधी घ्यायचं. आता 8वं वर्ष आले, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. कारण नाम चांगले चांगले माझे कंटे राहो बल, कपी कुळ मुक्त केले राक्षसा. भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे, कारण हे कलियुग आहे. काय हे कलियुग आहे, कलियुग. हे कलियुगामध्ये माणसं 2 तोंडाचे असतात. माणसं 2 तोंडाचे असणार. तोंडावर एकदम गोड बोलणार. राम भाऊ सारखा माणूस आहे का इथं कोण. तुम्ही राम भाऊच आहे का. मग मी चांगलंच म्हटलं, राम भाऊ सारखा माणूस नाही. माघारी गेले म्हणजे 2 तोंडाची लोक असणार. कलियुग आहे, सांगता येत नाही. बघा मी नेहमी सांगतोय, माणसाला 2 फेस असतात. 2, एक पब्लिक फेस आणि एक प्रायव्हेट फेस. आता मी तुमच्या पुढे उभा आहे, माझा कुठला फेस आहे, पब्लिक फेस. पब्लिक फेस मध्ये मी लय भारी वागलो. माझ्यासारखा महाराज तुम्हाला शोधून सापडणार, कारण मी कुठे आता पब्लिक मध्ये. पण मी जर इथून गेल्यावर चुकीचं वागलो तर तुम्ही काय म्हणाल, लोकांपुढे चांगलं वागतो, माघारी चुकीचं वागतो. म्हणजे माणसाला 2 फेस आहे. आमच्याकडे एक महाराज होता, लय मोठा कीर्तनकार. आता मी नाव नाही सांगणार बरं. आणि त्याच्या घरी किराणा मालाचं दुकान होतं. काय होतं, तो कीर्तनात सांगायचा मांसाहार करू, आणि घरी गेल्यावर किराणा अंडी विकायचा. म्हणजे पब्लिक फेस आणि प्रायव्हेट फेस फरक आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले कलियुगामध्ये 2 तोंडाचे लोक राहतील. तोंडावर गोड बोलणार, आणि गोड बोलणारे कव्हाच आपल्याला मतदान करेल. गोड बोलणारे ते म्हणणार आम्ही तुमचेच आहे, आम्ही तुमचेच आहे, आम्ही तुम्हालाच मतदान करणार, आम्ही तुमच्याशिवाय कुठंच जाणार नाही. वेळेला दुसरीकडेच निघून जाणार. गोड बोलणारी लय धोकादायक असतात. गोड बोलणारी, जळणारी लय, त्यांच्यापासून लांब राहायचं. मी नेहमी सांगतो, माणसाने एक वेळ मळका असावं, मळक, पण जळका असो. मळ साफ होतो, मळ. आता लय पावडर आहे, टाईड पावडर, रील, सर्फ एक्सेल, लय पावडर. मळ साफ होणार तुमचा, पण जो जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्यालाच कळत. म्हणून माणसाने कधी जळू नये. कलियुगामध्ये आई वडील मुलांसाठी भरपूर करतील, पण मुलं असे ॲटम बॉम्ब निघतील. हम जो हमारे बुड्ढा बुड्ढी को कहा भी फेक दो. आई वडिलांना इथे तरुण पोरं भरपूर आले. आई वडिलांना जीव लावा, काय अवघड आहे आता परिस्थिती मला. हो, आईला जीव लावा, वडिलांना जीव लावा. मी नेहमी सांगतो, माणसाने एक वेळ पापाला घाबरावं आणि बापाला घाबरावं.
जो बापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो. वडिलांना घाबरा. मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, 10 बाय 10ची खोली. किती? 10 बाय 10ची खोली. 10 बाय 10च्या खोलीमध्ये आई वडील मुलांना सांभाळतात का नाही? अहो सांभाळतात का नाही? सांभाळतात. आणि तीच पोरं मोठी झाल्यावर त्यांच्या बंगल्यामध्ये आई वडिलांना जागा नसते. किती मोठी शोकांतिका महाराज. म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज. एकदा टाळकरी गायक वादकसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सोपं नाही महाराज. मृदुंग वादक तर कीर्तनाला असतात, पण तबला वादक लई 100 कीर्तनातून एखादा तबला वादक कीर्तनाला असतो. तबला वादक सहजासहजी भेटत नाही कीर्तनाला. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा वा वा, सुंदर. मला सोपं नाही वाजवणं बिजवणं. हे सोपं आहे का? याच्या मागं 15-20 वर्षाचा तोप असतो, तेव्हा जमते. पक्वात वाजवणं काय सोपं आहे का? सकाळी उठून रियाज करावा लागतो, तेव्हा जमते. हे गायन करणं सोपं आहे का? नुसता 6 लावायला वर्ष जातं. हे सोपं आहे का? कीर्तन करणं सोपं वाटतं तुम्हाला? सोपं आहे? हो, लय अवघड महाराज. रॉकेट माहिती का? रॉकेट पोरण रॉकेट आकाशात उडतं. रॉकेट तुम्ही काय म्हणता? किती उंच उडतंय, किती उंच रॉकेट उडतंय. पण त्याचा माग धूर किती निघतो ते रॉकेटलाच माहिती. तसं आमचं सगळ्यांचं आहे. तुम्हाला बघायला सोपं वाटतं असं, पण याच्या मागे तप किती आहे आम्हालाच माहिती. का हो? बरोबर आहे का? साधी गोष्ट नाही. कीर्तन करणं सोपं नाही महाराज. पक्वात वाजवणं सोपं नाही. तबला वाजवणं सोपं नाही. पेटी वाजवणं सोपं नाही महाराज. हे मागं गायन करणं सोपं नाही महाराज. हे खूप अवघड आहे कीर्तन. तुम्हाला मी सांगतो, 6 महिन्यामध्ये 40,000 किलोमीटर झालं रनिंग गाडीचं. किती? 6 महिने. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो पहिल्या महिन्यात, तसं आम्ही शिजतो. सोपं वाटतं. झोपही गाडी, दिवसही गाडीत. घरी पोचवायची गॅरंटी नाही. गेल्यावर तरी मला लय अवघड आहे महाराज. मला बस वाटतं बघितलं लय मजा आहे महाराज. एक जण नुसता कणायचा महाराज तुमची लय मजा आहे. महाराज तुमच्यासारखी मजा कोणाची नाही. मी म्हटलं एक काम कर भाऊ, 8च दिवस फक्त माझ्यासोबत. किती? 8च. तुला दिवसाला 500 रुपये रोज देणार. किती फिरायचं? 8 दिवस. तो म्हणणार मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते? इथं रती मारती पडली, तू फक्त गाडीत मर. 8च दिवस. तो म्हणला ठीक आहे. टाकलं त्याला गाडीत. ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 8व्या दिवशी त्यांनी पायच धरले. म्हटलं महाराज जावे त्याच्या तला मासा झोप जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही मारा. आता हे सगळे बाल गोपाळ इथे आहेत, टाळकरी मंडळी सगळे संस्थेतले. कुठली संस्था ही? ज्ञानराज शिक्षण संस्था, रामेष्टीवाडी. वा वा, यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांच्याकडे बघून तुम्हाला वाटतं का नाही आपला मुलगा असा गाणारा वाजवणारा निघा? वाटतं का नाही? महिला म्हणजे हा वाटतं का नाही? वाटतं ना. पण निघतो प्यानार. प्रारब्धाचा विषय. हे मागच्या जन्मीचं पुण्य आहे म्हणून ते इथं उभेत मला. हो, आजचा सप्ताह जर पाहिला तर इंद्रचंद्र ब्रह्मदेव सुद्धा हँग झाले असते. इंद्रचंद्र ब्रह्मदेव हँग झाले असते. ते सुद्धा म्हणत असतील काय ते महारुगडेवाडी, काय तो सप्ताह, काय ते कीर्तन, काय ते गायक वादक. एकदम काय झाडी, काय डोंगर, एकदम
ओके माग त्यांनीच कार्यक्रम ठेवला माझा. कोणते आमदार शहाजी बापू पाटील त्यांनीच कार्यक्रम ठेवला. मी कीर्तनात म्हटलं काय झाडी एकदम कीर्तन झालं ते म्हणले महाराज काय कीर्तन काय एकदम असं असतं महाराज. पण छान नियोजन महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी व्हावा जन्म अमर. त्यांना इच्छा आहे पण त्यांना जन्म मिळत नाही. जन्म आपल्याला मिळाला इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. अखंड हरिनाम सप्ताह सप्त्याचा पहिला दिवस आहे. या सप्त्याच्या निमित्ताने आपण देवाकडे एवढंच मागायचं हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माची गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असे पर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे एवढं. आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये अशीच भरभरून उपस्थिती दाखवा. जोडीनं या जोडीनं महिला मंडळ कसं या जोडीनं यायचं. पती पत्नीने कसं यायचं जोडीनं यायचं. अखंड हरिनाम सप्ताह लग्नाला कसं जातात जोडीनं. मग इथं काय होते जोडीने यायचं. भांडणं बिंडणं झाले असं 2 तास बाजूला ठेवायचं त्याला. आणि मी तर नेहमी सांगतो पती पत्नी यांनी भांडू नये एकमेकांना समजून घ्यावं. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे पुरुष मंडळी. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती मागचं पत्नी. पुढचं नवरा मागचं पण मागचं चाक थोडं भाव खाऊ. मागचं चाक थोडं भाव खाऊ. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन मागच्याच चाकाला मग ते थोडं काय करतं भाव खात. पण मला इथं नम्र विनंती आहे तुम्हाला मागच्या चाकाने भाव खायची गरज. कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं मागचं बॅलेन्स पाहिजे का नाही समतोल. मग इथं पण समतोल पाहिजे का नाही. जोडीने यायचं मला. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला मागण्याची कधी वेळच येऊ देऊ. तुम्ही बघितलं का टाळ्या फक्त इकडेच वाजल्या. अवघड कार्यक्रम लग्नाचं तर लय अवघड. ज्याचं झालं त्याचं बरं मायक काय पाहता. अहो माझं झालंय अवघड बाबा. ज्याचं झालंय त्याचं बरं नाही तर लय अवघड आहे. ज्याचं लग्न नाही झालं ते रोज एकच गाणं ऐकत यंदा यावं माझं सजनीच्या. आणि एकदा लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ ते म्हणते क्यों हुआ. लय अवघड लय अवघड. ज्याचं लग्न जमत नाही ना त्यांना मी मार्गदर्शन करतो. बाबा पटलं तर घ्या बाबा मला काही नाही पण मार्गदर्शन करतो. ऐका रामाला लग्न करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना काय करावं लागलं. शिवधनुष्य फुकट सीता भेटली का काहीतरी शिवधनुष्य उचलावं लागलं ना तेव्हा सीता भेटली. देवाला सुद्धा आजकालच्या तरुण पुरांनी उचला ना शिवधनुष्य. रामाने शिवधनुष्य उचललं म्हणजे काय केलं स्वतःला सिद्ध केलं बाबा. स्वतःची पात्रता सिद्ध केली तेव्हा सीता दिली. मग आजकालच्या तरुण पुरांनी सुद्धा आपली पात्रता सिद्ध करावी बाबा. हो कष्ट करा काम करा निर्व्यसनी राहा पैसा कमा. मुलींची लाईन लागेल महाराज.
आणि मुलींना सुद्धा सांगू दे, तरुण पोरी भरपूर आलेल्या आहेत, मी त्यांना लहान भावासारखं मार्गदर्शन करतो, पटलं तर घ्या. मुलगा पाहत असताना लय देखणं बघू नका. काय करायचं त्याला? लय देखणं बघू नका, लय पैशावाला बघू नका, लय मोठा बंगल्यावाला बघू नका, लय मोठा जमिनीवाला बघू नका, लय मोठा गाडीवाले बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झालं. शहरात बस 50,000 पगारवाला बघितलं आणि 50 एकर जमिनीवाला बघितलं, रोजच दारू पिऊन येत असेल तर ती जमीन किती राहणार आहे, पगार किती राहणार आहे. म्हणून निर्व्यसनी मुलं बघा, जे कष्ट करतात, ते जे स्वतःच्या पायावर उभे आहेत, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे, त्यांना मुले द्या. कारण लग्नाचं लय अवघड आहे. एकतर पोरी झाल्यात कमी म्हणून पोरींना आलाय डिमांड आणि त्यांच्या आईंना आले मार्केट. तू माझी कीर्तन ऐकतो का? त्यांना जेवढा मार्केट आहे तेवढा कशालाच नाही. लय अवघड मार्केट. नाकात नथ आणि नथीला झटका. आणि कुठं गेलो एकच सांगणार, आमची मुलगी कोणाला पण द्यायची नाही. हा, त्याच्याकडे जमीन पाहिजे, पैसा पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, ना आई बाप नसली पाहिजे. तेव्हा माझी मुलगी तुम्हाला आय लव्ह यू म्हणून. लय अवघड आहे देवा. इकडे लय हसू आले. सत्य परिस्थिती महाराज. म्हणून मी नेहमी सांगतो, संस्कार मुलांवर चांगले करा. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. घड्याळ आहे का प्रत्येकाच्या हातात? घड्याळ आहे. घड्याळ किती काटे? कोणते कोणते? सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा. तसे आपल्या आयुष्याचे 3 पण आहे. बालपण, तरुणपण, म्हातारपण. सेकंड काटा म्हणजे बालपण. नीट ऐका बरं का आता. सेकंड काटा ज्याप्रमाणे तुरतुर तुरतुर करून धावतो, बालपण लवकर निघून जात. पण मिनिट काटाचे तरुणपण ते प्रपंचाच्या गणगणीमध्ये हिंडत राहतं. खळ्यात जाय, मळ्यात जाय, इकडं जाय, तिकडं जाय, वेळ पुरत. तरुणपणी वेळ पुरत. पण म्हातारपण जे आहे ना, तास काटा, ते काही जागचं हालत, ते काही जागचं हालत नाही. म्हणून ह्या 3, बालपण म्हणजे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून. संस्कार चांगले असले पाहिजे. मी नेहमी सांगतो, गाडी घेता नाही आली तरी चालेल, बंगला बांधता नाही आला तरी चालेल, जमीन नाही घेता आली तरी चालेल, लय पैसा कमवता नाही आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. संस्कार असणे फार महत्वाचे महाराज. तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. हो, कष्ट करा, काम करा, निर्व्यसनी राहा, आई वडिलांची सेवा करा. आणि तरुणपणी तुम्ही जे कराल ती भोगण्याची जागा म्हणजे म्हातारपण. म्हणून हे 3 काळ जपा, भगवंताचं नामस्मरण करा. देवाने 84 लक्ष योनी निर्माण केली, देवाला करमलं नाही. देवाला वाटलं सगळे योनी आपापलं पाहतील, माझं भजन करणाऱ्यांनी काही योनी निर्माण केली नाही. म्हणून देवाने हे मॉडेल निर्माण केलं की हे माळ घालीन, सप्त्याला येईन, गाथा पारायण करीन, 24 तासातले 24 मिनिटं तरी मला दे. म्हणून भगवंतांनी हे मॉडेल निर्माण केलं. म्हणून आपलं कर्तव्य भगवंताचं नामस्मरण करणे. आपल्या मनाला देवाच्या नामाचा काय लागला पाहिजे? छंद लागला पाहिजे. हेच अभंगाचं प्रथम. गोविंद गोविंद